अरे मोहन ये ते वहिनीसाठी गिफ्ट आणलं होतं. अरे माझ्यासाठी कशाला? हो म्हणजे काय, हे घ्या सोन्याच्या बांगड्या. वा सुंदर आहे. बरं मोहन, माझ्यासाठी तू हे गिफ्ट घेऊन आलायस, पण स्वतःच्या बायकोसाठी, दामिनीसाठी ह्याच्यापेक्षा भारी स्पेशल काहीतरी आणलंयस ना, की विसरलास? अहो असं कसं विसरेन? तिच्यासाठी गिफ्ट नाही आणलं तर माझं काय करणार माहितीये ना तुम्हाला? अहो मला जिवंत सोडणार का ती? पण वहिनी खरंच मला घरी येऊन खूप खूप छान वाटतंय. आम्हाला पण छान वाटतंय तू आलायस. आणि तुम्ही आदित्य आणि पारूला घरी घेतलं ते पण बरं झालं. नाही शेवटी घरची लक्ष्मी ही घरीच असली पाहिजे ना. आणि मला प्रीतमचं पण समजलंय. नाही त्याच्याकडून पैसे गहाळ झाल्यामुळे तुम्ही त्याच्यावर नाराज आहात, दामिनीने सांगितलं मला. पण वहिनी आपला प्रीतम इतका बेजबाबदार नाहीये, आपण ओळखतो त्याला. तर तुम्ही त्याच्यावर संशय घेऊ नका आणि त्याला दोष देखील देऊ नका प्लीज. मोहन, हे सगळं समजतंय मला, पण कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांची असं कठोर वागायला आवडत नाही. पण मुलं जेव्हा या अशा चुका करतात तेव्हा कठोर वागण्यापलीकडे आई वडिलांकडे दुसरा पर्यायच उरत नाही. हे बघ, प्रीतम सुधारावा, त्याला त्याची चूक समजावी, एवढ्याचसाठी मी त्याला ही शिक्षा दिली, बाकी काहीच नाही. आणि आता तू आलायस ना, तूच एकटा जबाबदार आहेस. आदित्य काय, तो त्याच्या कंपनीचा फायदा बघतोय. आणि प्रीतम मला खरंच कळत नाही की त्याला बिझनेसचा सिरियसनेस आहे की नाही. त्यामुळे तू आलायस, तूच आता बिझनेसकडे लक्ष दे. कारण फ्रँकली माझा आता कुणाचवर विश्वास नाही राहिलेला. तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी आहे ना. येतो.